नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आपल्या या आध्यात्मिक कथा संग्रहालय या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। या यूट्यूब चॅनलवर आपल्याला आध्यात्मिक कथा पाहायला मिळणार आहे, त्यामुळे आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राइब जरूर करा। दाशार्य राजाची कथा। परम पवित्र मथुरा नगरीत यादव वंशात दाशार्य राजा राज्य करीत होता। तो अत्यंत दानशूर सुलक्षणी राजा होता। अनेक राजे त्यांचे मांडलिक होते, त्याला खंडणी देत असत, त्याला नम्रपणे वंदन करीत असत। दाशार्य राजाच्या मुकुटामधील रत्नाची प्रथा त्याच्या पायावर पडत असे। साऱ्या पृथ्वीवर त्याची सत्ता होती। आपल्या पराक्रमाने ज्ञानी राजकारभारामुळे त्याचा यशाचा कीर्तिध्वज शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे आल्हाददायक वाटत असे। शत्रूलाही त्याचे वैषम्य वाटत नसे। याप्रमाणे सर्व प्रजाजन ब्रह्मवृंद राजाचे कल्याण व्हावे अशी शुभ कामना करीत असत। द्वितीयेच्या चंद्रकोरीप्रमाणे त्याची कीर्ती, ऐश्वर्य आणि यश प्रत्येक दिवशी वाढत जाऊन ती पूर्ण चंद्रबिंबाप्रमाणे विसलू लागली। सदद्दी रूपी धर्मपत्नीशी सतत रममाण होत असल्याने कुबुद्धी रूपी दासीला स्पर्श करण्याची दुर्बुद्धी त्याला होत नसे। विष्णूप्रमाणे रूप, दानशूर रणामध्ये पराक्रमी, 14 विद्या 64 कलामध्ये पारंगत, मेघगर्जनेप्रमाणे त्याचे वचन मधुर असल्याने ते ऐकून प्रजाजनाचा चित्तरूपी मोर आनंदाने नाचत असे। त्याचा अफाट सेनासागर पाहून जलसमृद्ध सागर भयभीत होत असे। त्याने दिलेले वचन ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ असे। एकदा महाराजांचा विवाह काशी राजाची कन्या कलावती बरोबर झाला। कलावती अप्रतिम सुंदर होती, जणू काही सौंदर्य सागराची लाट, सिंहकटी हंसाप्रमाणे डौलदार चाल, चंद्रबदना हरिकनाक्षी, तिच्या काळ्याभोर केस संभाराची वेणी सर्पाप्रमाणे वाटत असे। तिच्या स्वरामध्ये कोकिळीच्या पंचम स्वराचा भास होई। तिचे दात हिऱ्यासारखे चमकदार दिसत। तिच्या अंगीचा सुवास सदनात मावत नसे। ती अत्यंत चतुर, सुज्ञ, पवित्रता होती। राजाची चित्तरूपी भ्रमण कलावतीच्या मुख कमला भोवती रुंजी घालत असे। एकदा राजाने कामसक्त झाल्याने कलावतीला बोलावले पाठवले, परंतु त्यावेळी ती आली नाही। आसक्त अधीर झालेला राजा स्वतः कलावतीच्या महालात गेला व म्हणाला, तुझ्या सहवासाशिवाय माझे अन्यत्र चित्त लागत नाही। तू प्रेमवेलीप्रमाणे माझ्या तरुरूपी विश्वाला, वृक्षाला आलिंगन दे, तुला पुत्र रूपाने फल लाभ होईल। त्यावेळी राणीने राजाला नम्रपणे सौम्य शब्दात नकार देत समजाविले की मी शंकराची उपासना करीत असून व्रतस्थ आहे। यावेळी मी तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही। कृपया यावेळी मला स्पर्श करू नका। शास्त्र असे सांगते की स्त्री रोगट, गर्भिणी, ऋतुस्नान, उपाशी, वृद्ध, अशक्त किंवा व्रतस्थ असेल तर तिचा उपभोग घेऊ नये। त्यासाठी स्त्री आणि पुरुष आनंदी, तरुण, रूपवंत, सर्व प्रकारचे भोग भोगलेली सुखी असावीत। पर्वकाळ आणि व्रताचे दिवस टाकून उत्तम काळी अनुकूल वातावरणात षड्ज अन्न भक्षण करून विश्रांती घेऊन खिसंग करावा। परंतु राजाने तिच्या बोलण्याकडे लक्षच दिले नव्हते। त्याच्या मनावर त्याचे नियंत्रण राहिले नाही। ते कामच्छाने अधीर झाला होता। कलावतीच्या नकाराची, अनिश्चितची पर्वा न करता त्याने बेभानपणे जबरदस्तीने कलावती राणीला बळेच ओढून घेऊन आलिंगन दिले। त्या क्षणी चमत्कार झाला आणि राजाच्या सर्वांगाला गंमत चटके बसल्यासारख्या वेदना झाल्या। राजा झटकून बाजूला झाला। मनातून दुःखी झालेल्या राजाने आपल्याला असे कष्ट होण्याचे कारण राणीला विचारले, तेव्हा राणी राजाचे सांत्वन करीत शांत स्वरात म्हणाली, राजन, आपण माझ्यावर रागावू नका। मला तुम्ही अत्यंत प्रिय आहात, परंतु माझे गुरुदेव दुर्वास ऋषी यांनी माझ्यावर कृपा करून परम पवित्र असा शिवपंचार मंत्र दिला आहे। मी त्याचा अहोरात्र जप करते। आज मी व्रतस्थ असून उपवास केला आहे। माझे मन आत्मशिवाराध्येत लीन आहे।
तसे पाहिले तर माझे अंग शीतलच आहे, परंतु आपण सतत मांस मदिरा यांचे सेवन करता, त्यामुळे ही अघटित घटना घडली आहे. श्री गुरुदेवाच्या कृपेमुळे मला भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळाचे ज्ञान आहे. आपल्या हातून जप तप पूजा अर्चना वंदन शिवपूजा गुरुसेवा सारखी पुण्यकर्मे घडली नाही. अशा अवस्थेमध्ये राज्यकारभार करणाऱ्या कार्यामुळे परमार्थ साधण्याचा प्रयत्न करीत नाही, म्हणून आपल्याला अंतकाळी महादुःख भोगावे लागेल. राणीचे शब्द ऐकून राजाचे मन प्रसन्न झाले आणि त्याला अनुताप झाला. तो सद्गतीत होऊन म्हणाला, हे प्रिय कलावती, तू मला हा शिव पंचाक्षर मंत्र दे. मी जप करीन, त्यामुळे मी सर्व पापापासून मुक्त होईन. राजाचे भाषण ऐकून राणी म्हणाली, महाराज, मी आपली पत्नी आहे, त्यामुळे तुम्हाला गुरु मंत्र देण्याचा मला अधिकार नाही. यादव कुळाचे गुरु गर्ग मुनी, त्याचप्रमाणे वशिष्ठ वामदेव हे श्रेष्ठ महाज्ञानी महात्मा आहेत. त्यांना शरण जाऊन आपण शिवमंत्राची दीक्षा घ्यावी. मग राजा कलावती राणीला बरोबर घेऊन गुर्ग मुनीच्या आश्रमात गेला. त्यांना साष्टांग दंडवत घालून दोन्ही हात जोडून त्यांच्या समोर नम्रप्रमाणे उभे राहून प्रार्थना केली की, हे गुरुवर्य, माझ्या जीवनात आजपर्यंत पुण्याचे कोणतेच कार्य घडले नाही. ईश्वर सेवा मी केली नाही. मी माझ्या पाप कर्मामुळे दुःखी होऊन आपल्या चरणाशी आलो आहे. हे सद्गुरु श्रेष्ठ, कृपा करून मला आपल्या सेवक मानून शिव पंचाक्षर मंत्राची दीक्षा घ्यावी. राजाची प्रार्थना ऐकून गुर्ग मुनींनी राजा राणीला यमुना नदीच्या तीरी नेऊन तिथे नियम आणि विधान सहित स्नान करून राजा राणीच्या हातून शिवपूजन करविले. त्यांच्याकडून गुरुपूजन करविले. वस्त्र आभूषण यांचे संकल्प करविले. त्यानंतर राजाने दिव्यरत्ने आभूषणे वस्त्र अमाप गुरुदक्षिणा गुरुला दिली. राजाची भिक्षा पाहून गर्ग मुनींनी राजाच्या मस्तकावर हात ठेवून विधिवत श्री शिव पंचाक्षर मंत्राचा उपदेश देऊन राजाला दीक्षा दिली. अशा प्रकारे गुरुमुखातून गुरुमंत्राची प्राप्ती झाल्यावर राजा शिव पंचाक्षर मंत्राचा जप करू लागला. आपल्याजवळ संपत्ती असूनही जे गुरुची फसवणूक करतात ते दारुण नरकवास भोगतात. गुरुगृही आपत्ती असताना जो शिष्य नाना प्रकारचे भोग भोगतो त्याला ज्ञान प्राप्त होत नाही. तन मन धन नाशवंत असल्याने हे गुरुला देऊन उपयोग नाही. त्याला चांडाळ मानून त्याचे तोंड पाहू नये. त्याची विद्या ज्ञान वैराग्य साधना वेद पठण शास्त्र पठण सर्व व्यर्थ आहे. गाढवाच्या पाठीवर चंदनाचे ओझे ठेवले. षड्ज पक्वान्नात बुडालेले त्या पळीला तांदूळ मोजणाऱ्या मापाला उसाचा रस काढणाऱ्या घाण्याला ज्याप्रमाणे त्या गोष्टी आस्वाद घेता येत नाहीत, त्याप्रमाणे नास्तिक दुष्ट मनुष्याला गुरुकृपेचा महिमा समजल्याने ज्ञानप्राप्ती आत्मलाभ होत नाही. परंतु दाशार्य राजा अत्यंत भाविक श्रद्धाळू होता. शिव पंचाक्षर मंत्राच्या जपाने आणि गुरुकृपेने त्यांच्या हृदयरूपी आकाशात आत्मज्ञानाचा सूर्योदय झाला. अज्ञान अंधकार मावळला. मंत्र जपाच्या प्रभावामुळे दशार्ह राजाचे शरीर पवित्र आणि तेजपुंज दिसू लागले. त्याच्या शरीरातून सहस्रावरी कावळे बाहेर पडून उडत गेले. काही भस्म होऊन गेले. हा चमत्कार पाहून राजाने गुर्ग मुनींना विचारले, गुरुदेव, हा काय प्रकार आहे? तेव्हा गर्ग मुनी म्हणाले, राजा, तुझी अनंत जन्मातील महापापे कावळ्याच्या रूपाने बाहेर पडली आहेत. शिव पंचाक्षरी मंत्राच्या जपा सामर्थ्याच्या प्रभावाने त्यांचे भस्म झाले आणि तुझे शरीर आणि आत्मा दोन्ही पवित्र झाले. अशा प्रकारे निर्मळ निष्पाप अंतःकरणारे राजा वारंवार गुर्ग मुनीची स्थिती करू लागला. हे गुरुवर्य, आपण आणि पंचाक्षरी मंत्र दोन्ही माझ्यासाठी धन्य आहेत. महापंचभूताचा विरागस आणि चारी देह निसरून मला योग्य वेळी सावध केले, पावन केलेत. क्रोध महिषासूर काम वेताळो आशा मनीषा तृष्णा कल्पना भ्रांती इच्छा वासना या दृढ यतिनीप्रमाणे माझी विटंबना करीत होत्या. 25 तत्वाच्या जाळ्यात मी अडकलो होतो, परंतु हा मायेचा मेळावा तुम्ही तत्काळ निसरून टाकला आहे. पापे
कावळ्याच्या रूपाने भस्म झाली। सुवर्ण चोरी, अभक्ष भक्षण, सुरापान, ज्येष्ठ स्त्रियांचा अपमान, गुरुनिंदा, गाय, ब्राह्मण, स्त्री, पुरुष, पशु यांची हत्या, धर्माची निंदा, मित्र, गुरु, वेद, ईश्वर यांचा द्रोह, स्त्री पुरुष भेद, पंक्ती भेद, हरिहर यांच्यात भेद, कारणे, ज्ञान चोरी, पुस्तक चोरी, पाखंडी, माताचा आग्रह, असत्य 24 भाषण, भ्रष्ट मार्गाचे आचरण, खिलंपट, दुराचारी, कृतज्ञ, कर्मभ्रष्ट, पूजेची ढोंग, आई वडिलांची हत्या, दुर्बलताचा घात, सज्जनांचा छळ, गोत्रवध, कन्या, गाय, घोडे, रस यांचा विक्रय, गावाला आग लावणे, अभ्रक हत्या ही सर्व महापापे कावळ्याच्या रूपाने बाहेर पडून भस्म झाली। काहीतरी पुण्य गाठी होते म्हणून उत्तम नरदेह प्राप्त झाला आणि गुरुच्या प्रतापाने ह्या भवसागरातून पार झालो। राजाने आपली गुरुची स्तुती केली, गुरूंनी आपला त्याला उपदेश केला। अशा रीतीने राजा दशार्य आपल्या गुरुची आज्ञा घेऊन प्रणाम करून राणी कलावतीसह आपली राजधानी मथुरा नगरीत आनंदाने आला। तेथे आल्यावर त्याने विधीपूर्वक श्री शिव पंचाक्षर जप सुरू केला। त्याच्या राज्याचा विस्तार झाला। राज्यातून दुष्काळ, रोगराई, अपमृत्यू, वैर भावना नाहीसे झाले। आपल्या राज्यातील सर्व प्रजाजनांना शिवभक्तीची प्रेरणा दिली। राज्यात शिवभजन, शिवकीर्तन करण्यास सांगितले होते। सर्व रुद्राभिषेक, शिवपूजन तसेच यथाविधी ब्राह्मण भोजने सुरू झाली। एक दिवस उत्तम समय, अनुकूल समय पाहून राजाने आपली पत्नी कलावतीला आलिंगन दिले। त्यावेळी तिचे अंग चंदनासारखे शीतळ, आल्हाददायक, सुखकारक वाटले। त्यावेळी राजाला आपल्या पत्नीच्या सत्य वचनाची प्रचिती आली। त्याचे मन प्रसन्न झाले। जे लोक दाशार्य राजाचे आख्यात लिहितील, पठण करतील, त्यांना अनुमोदक देतील, ऐकतील, ग्रंथाचे श्रवण करतील, त्यांचे श्री शिवशंकर भगवान स्वतः रक्षण करतील। ते लोक धन्य आहेत। यापुढील कथा अमृतासून सुरस आहेत। ती पंडित, चतुर, गुरुभक्त, प्रेमळ ज्ञानी श्रोत्यांनी श्रवण करावी। मित्रांनो, ही कथा आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पुढील कथा पाहण्यासाठी आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।